बरोबर सुटत नाही, निरोगीला म्हणजे नाते सुटत नाही. आपण तुझं नातं सदा काळजात दाटून असावं, आठवण म्हणजे साठून असावं, एकमेकांसारखं असावं. सन्माननीय व्यासपीठ, आदरणीय शिक्षक आणि माझ्या मित्रमैत्रिणी, आज आमचा समारंभ. खरं तर आज काय बोलावं ते कळतच नाही, पण मात्र आज मनात एक वेगळ्याच भावनांचे वादळ फिरत आहे. आपण आता एका नव्या जगात जाणार याचाही आनंद होत आहे आणि याचबरोबर या शाळेतील मित्रांप्रमाणे समजून घेणाऱ्या, वेळोवेळी आमच्या चुका सुधारवणाऱ्या शिक्षकांना सोडून जाण्याचे खूप दुःखही होत आहे. मी जेव्हा या शाळेत आले तेव्हाही मी रडतच होते आणि आजही शाळेतून जाताना रडायला येते, परंतु मी जेव्हा शाळेत आले तेव्हाच्या अश्रू आणि आत्ताच्या अश्रूमध्ये खूप फरक आहे. तेव्हा मला असे वाटायचे की या शाळेत यावंच नाही, परंतु आज असे वाटते की या शाळेला कधीही सोडून जावं नाही. शाळेत 11 वर्ष अतिशय आनंदाने, गमतीने, नवनव्या प्रसंगाने तसेच अनेक आठवणींनी कसे निघून गेले हे कळलंच नाही. खरंच आज शाळेला सोडून जाण्याची इच्छा नाही. आम्ही जरी एका नव्या जगात जाणार असलो, नव्या मार्गावर जाणार असलो तरी सुद्धा ही शाळा म्हणजे आमच्या जीवनातली आम्हाला पुन्हा कधीही न मिळणारी शाळा आहे. या शाळेशी एक वेगळेच नाते जोडलेले आहे. 11 वर्षाचा हा प्रवास आज थांबण्याची वेळ आली आहे. प्रत्येक वेळी आम्हाला समजून घेणारे, सतत आमच्यावर विश्वास ठेवून आम्हाला एक नवीन संधी देणारे खराडे सर, शांत व खरवार आवाज, अतिशय सुंदर असा इंग्रजी विषय शिकवणारे आणि आयुष्यात तुम्ही काय करावे याचे अतिशय सुंदर असे मार्गदर्शन करणारे चव्हाण सर, तसेच गमतीने मराठी हा विषय शिकवणारे घुले सर, शांत व तसेच वेळप्रसंगी हाणून मारून आम्हाला हिंदी विषय शिकवणारे काकडे सर, तसेच वेळप्रसंगी आम्हाला समजून घेणारे व सायन्स विषय शिकवणारे झगडे सर, एक मैत्रिणीप्रमाणे आमचे सर्व प्रश्न सोडविणाऱ्या गाडेकर मॅडम, आज जरी त्या इथं नसल्या तरी त्यांची आठवण त्यांना आम्ही कधीच विसरू शकत नाही. कारण की या शाळेत आल्यावर खराडे सर आणि गाडेकर मॅडम यांच्याशी आमची खूपच आठवण असे नाते झाले होते. मॅडम एक मैत्रिणीप्रमाणे आम्हाला समजून घ्यायच्या, तर सरांनी कधीच आमच्या कोणत्याही गोष्टीवर आम्हाला म्हणजे कधी सरांना विचारायचा, सर आम्हाला असंच करायचे, सर आम्हाला या समारंभात भाग घ्यायचा आहे, आम्ही असं करू का. सर कितीही रागात जरी असले तरी सर आम्हाला कधीच ओरडून बोलत नव्हते किंवा आम्हाला कधीच नकार सरांनी दिला नाही. त्याबद्दल मी सरांचे आभार मानते. तसेच या शाळेतील सर्व शिक्षकांना आमच्या आयुष्यातील सुवर्ण आठवणीमधून आम्ही कधीच काढू शकणार नाही. या 10वीच्या वर्षात खराडे सर नेहमी म्हणायचे, मुलांना तुम्ही दुसऱ्याशी स्पर्धा न बाळगता तुम्ही स्वतःशी स्पर्धा बाळगा. तुमच्याकडे जिद्द, संयम, चिकाटी आणि आत्मविश्वास जर असेल तर तुम्ही कोणतेही स्वप्न पूर्ण करू शकतात. सरांनी आमच्यावर जो विश्वास ठेवला आहे, आमच्याकडून जे त्यांनी स्वप्न बाळगले आहे ते आम्ही नक्कीच पूर्ण करू. सरांच्या आशेची निराशा होऊ देणार नाही व आम्ही आमच्या 10वीच्या बोर्डात अतिशय उत्कृष्टपणे आमचे यश मिळवू. आज आठवतोय तो क्षण जो सहलीला गेल्यावर खराडे सरांचा हात धरून फिरताना. आज आठवते ते खेळ जे चव्हाण सरांनी शिकवले. आज आठवते ते शब्द आज करते ते सर्व शब्द जे घुले सरांच्या तोंडून ऐकले. आज येतोय तो निरोपाचा अनुभव जो झगडे सरांनी वेळोवेळी सांगितला. आज आठवतात त्या सर्व गोष्टी ज्या गाडेकर मॅडमांनी आम्हाला आमच्या चुका झाल्यावरती किंवा आमच्याकडून काहीतरी चांगले घडल्यावरती सांगितले. एवढेच बोलू इच्छिते की ह्या शाळेचे आणि या सर्व इथे उपस्थित सर्व शिक्षकांचे किंवा इथून गेलेल्या सर्व शिक्षकांचे आमच्यावर खूप मोठे त्यांचे आमच्यावर ऋण आहेत. आम्ही ते कधीही फेडू शकणार नाहीत आणि या शाळेला आम्ही कधीही विसरू शकणार नाहीत. शेवटी एवढेच बोलू इच्छिते की घातली जरी आम्ही भव्य दिवे शिकले, राहू सदैव तरी या शाळेचीच पाखरे, राहू सदैव तरी या शाळेचीच पाखरे.
कौतुकाच्या माळा दिले बळकंकात टाकल्या कौतुकाच्या माळा सर्वहूनही निराळी एक आमची शाळा धन्यवाद. थँक्यू.